आता आपण आद्य कृषकः पृथुवैन्यः याच पाठातील दुसरा पॅसेज म्हणजेच परिच्छेद बघणार आहोत. तर हा परिच्छेद इथे मेन्शन केलेला आहे. तर या परिच्छेदाचं भाषांतर ट्रान्सलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर ट्रान्सलेशन सोबतच काही व्याकरण दृष्ट्या महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी या पॅसेजमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातील त्याचा सुद्धा अभ्यास आपण इथे करणार आहोत. म्हणजे भाषांतर सोबतच काही अशा व्याकरण रिलेटेड गोष्टी आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूयात धड्यातील दुसरा पॅसेज. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृत. या लाईनचा अर्थ होतो तेव्हा पृथुराजाने, राजासाठी इथे शब्द आलेला आहे भूपः. पृथुराजाने त्यासाठी धनुः धनुष्य सज्जीकृत तयार ठेवले. सज्ज करणे म्हणजेच तयार ठेवणे. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च. आता या लाईन मध्ये धृत्वा हे त्वांत अव्यय आहे. मूळ धातूच्या पुढे त्वा हा प्रत्यय असेल तर तो शब्द त्वांत अव्यय असतो. इथे खाली टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे त्वांत अव्यय हा पूर्वकालवाचक धातुसाधित अव्ययाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये कुठला शब्द येणार आहे? धृत्वा. तर त्याच्यानंतर अभवत हे एक क्रियापद आहे. अभवत त्याच्यासोबतच अजून एक क्रियापद आलेला आहे अवदत. अ प्लस मूळ धातू प्लस प्रत्यय. जर मूळ धातूच्या आधी अ हे अक्षर असेल तर त्या क्रियापदाचा लकार लंग लकार असतो. तुम्हाला पॅसेजमध्ये लंग लकार क्रियापद कोणकोणती आहेत असा प्रश्न विचारला जातो. गद्यांशे आगते लंग लकारः क्रियापदानी लिखत. तेव्हा तुम्हाला हे क्रियापद माहिती असणं गरजेचं आहे. तर आता या लाईन मध्ये आपण 3 शब्दांचा उपयोग बघितला. 3 शब्द आलेले पाहिलेले आहेत. धृत्वा, त्वांत अव्यय, अभवत आणि अवदत ही दोन्ही क्रियापद आहेत. त्यांचा लकार कोणता आहे? लंग लकारः. आता आपण अर्थ बघूयात. तदा भूमिः तेव्हा पृथ्वी. भूमी म्हटलं तरी चालेल. त्या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. स्त्री रूपम धृत्वा स्त्रीचे रूप धारण करून तस्य पुरतः त्याच्या पुढे. तस्य हे सर्वनाम इथे पृथुराजासाठी वापरलेले आहे. तस्य पुरतः त्याच्या पुढे म्हणजेच पृथुराजाच्या समोर प्रकटिता अभवत प्रकट झाली च आणि अवदत म्हणाली. वद हा त्याचा मूळ धातू आहे. काय म्हणाली ते आपण पुढे बघूयात. कह कम वदतीसाठी पुढचं सेंटेन्स इम्पॉर्टंट असणार आहे की हे दिलेलं वाक्य जे आहे ते कोण कोणास म्हणतंय. हे राजेंद्र तव पिता दुशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत. इथे नाकरोत या शब्दाचा संधी होतो. तो संधी असा. नाकरोत या शब्दाची फोड या शब्दाचा संधी काय होतो तो बघूयात. न प्लस अकरोत. इम्पॉर्टंट शब्द आहे ह्या संधीसाठी. याचा संधी परत एकदा बघा. नाकरोतचा संधी होतो न प्लस अकरोत. तर हे राजेंद्र, हे राजा, तव पिता दुशासकः तुझे वडील. दुशासकः या शब्दाचा अर्थ होतो वाईट शासन करणारे. तुझे वडील वाईट शासन करणारे वेनराज यांनी राजधर्माचे पालन न अकरोत केले नाही. इथे पृथुराजाच्या वडिलांचं नाव सांगितलेलं आहे ते म्हणजे वेनराज. तदा मया चोरलुंटक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. तदा तेव्हा मी चोर लुंटक. लुंटक या शब्दाचा अर्थ होतो लुटारू. तेव्हा मी चोर लुटारूंच्या भीतीने किंवा भीतीमुळे धन धान्य पुष्प या शब्दाचा अर्थ होतो फुले आणि फलानी म्हणजे फळे. मम उदरे माझ्या पोटात निहितानी ठेवली आहेत. उदरे या शब्दाचा अर्थ होतो पोट. कोणकोणत्या गोष्टी भूमिमातेने आपल्या पोटामध्ये ठेवल्या आहेत तर धन धान्य पुष्प फलानी. त्वं तु
प्रजाहित दक्षः नृपः. इथे परत एकदा राजासाठी दुसरा शब्द आलेला आहे, तो म्हणजे नृपः. राजाला शब्द लक्षात ठेवायचा आहे नृपः. समानार्थी शब्दासाठी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की समानार्थी शब्द जेव्हा तुम्हाला विचारले जातात सिनॉनिमस, तेव्हा पॅसेजमध्ये एका शब्दासाठी बरेच शब्द वापरलेले आहेत. ते कोणकोणते ते लक्षात ठेवायचे. आता राजासाठी अजून एक शब्द इथे मेन्शन केलेला आहे, तो म्हणजे नृपः. त्वं तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस. प्रजाहित दक्ष म्हणजे काय की प्रजेचे कल्याणावरती, प्रजेच्या हित करण्यावरती लक्ष असणारा असा तो राजा आहे. तर तुम्हाला इथे शब्द ज्ञानमध्ये व्याकरणाचे जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विशेषण विशेष संबंध असा तुम्हाला प्रश्न असतो. तर आता नृपः राजा यासाठी कुठलं विशेषण वापरलेलं आहे? प्रजाहित दक्षः. मग विशेषण कुठला शब्द झाला? प्रजाहित दक्षः. आणि नृप हा विशेष, ज्याच्याबद्दल आपण विशेष माहिती सांगतो तो शब्द व्याकरणामध्ये विशेष, त्या शब्दाला व्याकरणामध्ये विशेष असं म्हटलं जातं. नेक्स्ट, यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामी. इथे खूप एक इम्पॉर्टंट क्रियापद दिलेलं आहे, ते म्हणजे करोषि. याचा मूळ धातू होतो कृ, आणि हा जो क्रियापद आहे त्या क्रियापदाचा लकार आहे लट लकारः. इथे मेन्शन केलेलं बघा, लट लकारः मध्ये कोणतं क्रियापद येईल? करोषि. जर तू प्रयत्नाने कृषी कार्य म्हणजे शेतीचे काम, कार्यम या शब्दाचा अर्थ होतो काम. जर तू प्रयत्नाने शेतीचे काम केलेस तर अहम प्रसन्ना भविष्यामी, मी प्रसन्न होईल किंवा मी आनंदित होईल. अतः धनुः त्यज. परत एक इम्पॉर्टंट क्रियापद आहे त्यज. या क्रियापदाचा लकार होतो लोट लकारः. जर मूळ धातूच्या पुढे कोणताच प्रत्यय नसेल तर तो क्रियापद कुठल्या लकारामध्ये येतो? तर लोट लकारमध्ये. त्या क्रियापदाचा प्रकार होतो लोट लकार, त्यज. अतः म्हणून धनुः म्हणजे धनुष्याचा, त्यज त्याग कर. त्याग करणे यालाच दुसरा शब्द आहे सोडून देणे. तुम्ही असंही म्हणू शकता, म्हणून धनुष्य सोडून दे किंवा धनुष्याचा त्याग कर. खनित्राणी हलान कुदालकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. इथे शब्द आलेला आहे गृहीत्वा, त्याला त्वा हा प्रत्यय आहे, म्हणजेच हा शब्द त्वांतव्य आहे, गृहीत्वा. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर याच वाक्यामध्ये क्रियापद आलेलं आहे कुरु. कुरुचा मूळ धातू होतो कृ, आणि क्रियापदाच्या पुढे कोणताच प्रत्यय नसेल तर त्याचा लकार असतो लोट लकारः, कुरु. खनित्राणी हलान कुदालकानी लवित्राणी ही अवजारांची नावं दिलेली. शेतीच्या कामासाठी ज्या अवजारांचा उपयोग केला जातो शेतीची कामे करताना, त्या सगळ्या अवजारांची नावे इथे दिलेली आहेत. तर अर्थ बघूयात. खनित्राणी फावडे, हलान, हल या शब्दाचा अर्थ होतो हलान म्हणजे नांगर, कुदालकानी म्हणजे कुदळ, च आणि लवित्राणी विळे किंवा आपण त्याला खुरपे असं सुद्धा म्हणू शकतो. मग कोणकोणती अवजारांची नावं दिलेली आहेत? खनित्राणी फावडे, हलान म्हणजे नांगर, कुदालकानी म्हणजे कुदळ आणि लवित्राणी विळे. हस्ते गृहीत्वा हातात घेऊन, प्रजाजनैः सह प्रजेतील लोकांसोबत, प्रजाजनांसोबत, कृषी कार्य शेतीचे काम, कुरु कर. नेक्स्ट, भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषी कार्यार्थं जलस्य उपयोगम् अकरोत्. आता इथे निधाय हा शब्द आहे. मूळ धातूच्या पुढे जर य हा प्रत्यय असेल, य हे अक्षर असेल तर तो शब्द लेबंत अव्यय असतो, आणि लेबंत अव्यय हा पूर्वकालवाचक धातुसाधित अव्ययाचा एक दुसरा प्रकार आहे. लेबंत अव्यय. निधाय शेवटी य हा प्रत्यय आहे, त्याच्यामुळे हा कुठला अव्यय आहे? लेबंत. त्याच ओळीमध्ये
दुसरा एक शब्द आलेला आहे तो म्हणजे अवरुद्ध. अवरुद्ध अडवणे. अवरुद्ध हा लबंतव्य आहे, शेवटी य हा प्रत्यय आहे. हे दोन्ही लबंतव्य खूप इम्पॉर्टंट आहेत, नीट लक्षात ठेवायचे. एकाच लाईन मध्ये दोन अव्यय दिलेले आहेत, निधाय आणि अवरुद्ध. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्रियापद आहे अकरोत, ज्याचा मूळ धातू होतो क्रू. परत एकदा मूळ धातूच्या आधी जर अ हे अक्षर असेल तर त्या क्रियापदाचा लकार कोणता असतो? लंग लकार. आता भूमातुः उपदेश. भूमातेचा उपदेश मनसी निधाय, मनात ठेवून, पृथुवैन्य, पृथुवैन्याने किंवा पृथुवैन्य राजाने, नदीनां मार्गम, नद्यांचा मार्ग, अवरुद्ध अडवून, कृषी कार्यार्थम म्हणजेच शेतीच्या कामासाठी, जलस्य पाण्याचा, उपयोगम अकरोत उपयोग केला. वृष्टी जलसंचयम कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत. इथे परत एकदा त्वांत अव्यय आलेला आहे, ते म्हणजे कृत्वा. कृ हा मूळ धातू आहे आणि त्याच्या पुढे त्वा हा प्रत्यय लागलेला आहे, तर ते अव्यय कोणतं असणार आहे? त्वांत अव्यय, कृत्वा. पुढे काय केलं बघा, वृष्टी जलसंचयम. इथे तीन शब्द आहेत, वृष्टी, जल आणि संचय. तर वृष्टी या शब्दाचा अर्थ होतो पाऊस. वृष्टी जल पावसाचे पाणी, संचयम कृत्वा साठवून, संचय करणे म्हणजेच साठवणे. पावसाच्या पाण्याचा संचय करून असं म्हटलं तरी चालेल. पावसाचे पाणी साठवून किंवा पावसाच्या पाण्याचा साठा करून जलव्यवस्थापन केले. अकरोत या शब्दाचा अर्थ होतो केले. भूमिम उर्वरतमाम कर्तुम प्रायत. इथे शब्द आलेला आहे कर्तुम, शेवटी तुम हा प्रत्यय आहे, तर हा शब्द आहे तुमंत अव्यय. तुमंत अव्यय हा हेत्वर्थक धातुसाधित अव्ययाचा एक प्रकार आहे. मूळ धातूच्या पुढे जेव्हा तुम हा प्रत्यय लागतो तेव्हा ते अव्यय तुमंत असतं. तुमंत अव्यय कोणते आलेत पॅसेजमध्ये ते ओळखायचं असेल तर मूळ धातूच्या पुढे तुम हा प्रत्यय बघायचा. तर याच्यामध्ये आलाय कुठला शब्द? कर्तुम. तर भूमिम उर्वर तमाम कर्तुम प्रायतत. भूमिम म्हणजेच जमिनीला, उर्वर तमाम म्हणजे अधिक सुपीक, कर्तुम करण्यासाठी, प्रायतत प्रयत्न केला. तदंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन. इथे संधी तदंतरम या शब्दामध्ये संधी होतो, तो संधी असा आहे तत् प्लस अनंतरम. तदंतरम या शब्दाचा संधी तत् प्लस अनंतरम. तदंतरम त्यानंतर, तस्मिन् क्षेत्रे त्या ठिकाणी, जनाः धान्य बीजानी अवपन. इथे क्रियापद आहे अवपन. अवपन हे सुद्धा क्रियापद कुठलं आहे? लंग लकार. अ या अक्षराने सुरुवात होते क्रियापदाची, तर ते क्रियापद कोणतं असतं? लंग लकार. त्यानंतर त्या क्षेत्रात किंवा त्या ठिकाणी लोकांनी धान्य बीजे पेरली. अवपन या शब्दाचा अर्थ होतो पेरणे. धान्य बीजे म्हणजे धान्याचे बी पेरले. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत. त्याने नैकेभ्यः म्हणजे अनेक, वृक्षेभ्यः झाडांच्या, विविध प्रकारकाणां विविध प्रकारच्या, बीजानां म्हणजे बीजांचे किंवा बियांचे, संकलन आणि चयनम म्हणजे निवड. संकलन करणे म्हणजेच बी गोळा करणे आणि चयन करणे म्हणजे निवड करणे. तर परत एकदा या लाईनचा अर्थ बघूया. त्याने काय केलं? अनेक वृक्षांच्या विविध प्रकारच्या बीजांचे किंवा बियांचे संकलन आणि निवड परिश्रमेन अकरोत परिश्रमाने केली. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत. या लाईन मध्ये परत एकदा त्वांत अव्यय आलेला आहे, ते म्हणजे
कृत्वा जे आपण मगाशी बघितलेले आणि क्रियापद आहे अकरोत. लंग लकारचं क्रियापद आहे. अनंतरम त्यानंतर बीजाणाम बियांचे संस्करणम कृत्वा संस्करण करून वपनम अकरोत पेरणी केली. वपनम या शब्दाचा अर्थ होतो पेरणी करणे. बी शेतामध्ये लावणे, पेरणी करणे. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पर्जन्यानंतरम म्हणजेच पाऊस झाल्यानंतर बीजेभ्यः बियांना अंकुर फुटले. पाऊस झाल्यानंतर बियांना अंकुर फुटले किंवा अंकुर आले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. धान्य लाभेन म्हणजेच धान्य मिळाल्यामुळे सर्वे प्रजाजनाः सर्व प्रजाजन प्रजेचे जे काही लोक होते ते धान्य मिळाल्यामुळे सर्व प्रजाजन संतुष्ट झाले किंवा आपण म्हणू शकतो आनंदित झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथ्वीव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रती च अभवत्. अभवत हे क्रियापद आपण मगाशी बघितलं आहे. एषः कल्याणकारी नृपः हा कल्याणकारी राजा, कल्याणकारी कल्याण करणारा, हित करणारा हा कल्याणकारी राजा पृथ्वीव्यां पृथ्वीवर प्रशासने प्रशासनात अग्रणीही म्हणजे अग्रेसर सर्वात पुढे व च आणि जनसेवाव्रती अभवत ठरला. हा राजा कल्याणकारी राजा. आता इथे राजाबद्दल कोणतं विशेषण वापरलेलं आहे? कल्याणकारी, कल्याण करणारा. हा कल्याणकारी राजा पृथ्वीवर तसेच प्रशासनात अग्रेसर आणि जनसेवाव्रती ठरला. लोकांची सेवा करण्याचा व्रत घेतलेला असा तो राजा ठरला. आता आपण हा पॅसेज बघितला, त्याच्या रिलेटेड व्याकरणाच्या रिलेटेड याच्यामध्ये कुठले कुठले शब्द महत्वाचे आहेत ते आपण या खाली टेबलमध्ये बघितले आहेत. ठीक आहे. आता मी परत एकदा फक्त या पॅसेजचा तुम्हाला मराठीमध्ये अर्थ सांगणार आहे. तदा पृथुभूपेन तदर्थम धनुः सज्जीकृतम. तेव्हा पृथुराजाने त्यासाठी धनुष्य तयार ठेवले. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च. तेव्हा पृथ्वी स्त्रीचे रूप धारण करून त्याच्या पुढे प्रकट झाली आणि म्हणाली, हे राजेंद्र, हे राजा, तव पिता दुशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न अकरोत. तुझे वडील वाईट शासन करणारे वेनराज यांनी राजधर्माचे पालन केले नाही. तदा मया चोरलुंटक भयात धनधान्य पुष्पफलानी मम उदरे निहितानी. तेव्हा मी चोर लुटारू यांच्या भीतीमुळे धन, धान्य, फुले, फळे माझ्या पोटात ठेवली किंवा माझ्या पोटामध्ये नेली. त्वं तु प्रजाहित दक्षः नृपः. तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. जर तू प्रयत्नाने शेतीचे काम केलेस तर मी प्रसन्न होईल. अतः धनुः त्यज. म्हणून धनुष्य सोडून दे किंवा म्हणून धनुष्याचा त्याग कर. खनित्राणी हलान कुदालकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. खनित्राणी फावडे, नांगर, कुदळ आणि खुरपे किंवा विळे असं म्हणू शकतो आपण इथे. विळे हातात घेऊन प्रजाजनैः सह प्रजाजनांसोबत कृषी कार्य कर किंवा शेतीचे काम कर. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम अकरोत. भूमातेचा उपदेश मनात ठेवून पृथुवैन्य राजाने किंवा पृथुवैन्याने नदींचे मार्ग अडवून कृषी कार्यार्थ शेतीच्या कामासाठी पाण्याचा उपयोग केला. वृष्टी जलसंचयम कृत्वा जलव्यवस्थापनम
अकरोत. पावसाच्या पाण्याचा संचय करून जलव्यवस्थापन केले. भूमीम उर्वरतमाम कर्तुम प्रायतत. जमीन अधिक सुपीक करण्यासाठी प्रयत्न केले. तदंतरम त्यानंतर तस्मिन क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन. त्या क्षेत्रात किंवा त्या ठिकाणी लोकांनी धान्याचे बी पेरले. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारकाणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत. त्याने अनेक झाडांच्या विविध प्रकारच्या बियांचे संकलन आणि निवड परिश्रमाने केली. अनंतरम नंतर बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत. बियांचे संस्करण करून पेरणी केली. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पाऊस झाल्यानंतर बियांना अंकुर फुटले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. धान्य मिळाल्यामुळे सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथ्वीव्यां प्रशासने अग्रणीः जनसेवाव्रतीः च अभवत्. एषः कल्याणकारी नृपः. हा कल्याणकारी राजा पृथ्वीव्यां पृथ्वीवर प्रशासनात अग्रेसर किंवा सर्वात पुढे व जनसेवाव्रती ठरला. अशा पद्धतीने हा दुसरा पॅसेज. याच्यावरती तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात व्याकरण रिलेटेड ते खाली हा टेबल व्यवस्थित त्याच्यासाठी लर्न करा. आपण आता अशा पद्धतीने हा आद्य कृषकः पृथुवैन्य धडा इथे संपलेला आहे. थँक्यू.